नमस्कार. अनुमधू किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल काकडी, कांदा आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवणार आहोत. टेस्टी, हेल्दी, जेवणाची चव वाढविणारी ही कोशिंबीर उन्हाळ्यात आवर्जून खावी. बनवायला एकदम सोपी आहे. तसेच व्हेज, नॉनव्हेज दोन्हीही प्रकारच्या जेवणासोबत ही कोशिंबीर तुम्ही खाऊ शकता. कोशिंबीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी ताजं दही, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 काकडी त्याचं साल काढून बारीक चिरून घेतली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरे मोहरी आणि पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता एका बाउलमध्ये ताजं दही घालून चमच्याने फेटून घ्यायचं. मग या दह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालून छान मिक्स करून घेऊयात. कोशिंबीरची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी पाव चमचा जिरे पावडर घालायची. मस्त चव येते. तुम्ही यात भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूटही घालू शकता. अगदी झटपट बनणारी कोशिंबीर आहे. उन्हाळ्यात ही कोशिंबीर आवर्जून खावी. हे छान मिक्स करून झालंय. तुम्ही ही कोशिंबीर अशीचही खाऊ शकता किंवा कोशिंबीरला फोडणीही देऊ शकता. तर फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात अर्धा चमचा तेल चांगलं गरम करून घेतलंय. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे मोहरी. मोहरी जिरे फुलल्यावर 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. हिरव्या मिरच्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मग ही खमंग फोडणी थोडीशी थंड झाल्यावर या कोशिंबीरमध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे. फोडणी दिल्यामुळे कोशिंबीरचा अप्रतिम स्वाद येतो. तर प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने ही कोशिंबीर बनवली जाते, पण अशा पद्धतीने मी कोशिंबीर नेहमी बनवते. सर्वांनाच खूप आवडते. तर इथे महाराष्ट्रीयन पद्धतीत कोशिंबीर तयार आहे. ही कोशिंबीर सर्व करण्याआधी फ्रीजमध्ये ठेवा. थंडगार कोशिंबीर खूपच छान लागते. व्हेज, नॉनव्हेज दोन्हीही प्रकारच्या जेवणासोबत खाऊ शकता. एकदम मस्त लागते. तर या उन्हाळ्यात अशा प्रकारे कोशिंबीर तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.